हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण सर्व स्विच की स्टेटमेंट पाहिली होती मित्रांनो. स्विच की स्टेटमेंट आपले झालेले आहेत. तर या लेक्चरमध्ये आता आपण पुढे जाणार आहोत. लूपिंग स्टेटमेंट्स काय राहतात ते पाहणार आहोत. लूपिंग स्टेटमेंट मधला आज आपण फॉर लूप बघणार आहोत मित्रांनो. फॉर लूप, हा फॉर लूप. मित्रांनो, हे लूपिंग स्टेटमेंट इतके इंटरेस्टिंग आहेत मित्रांनो, इतके भारी हे लूपिंग स्टेटमेंट आहेत मित्रांनो, जेणेकरून आपल्याला प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग मला या लूपिंग स्टेटमेंटमुळेच हे प्रोग्रामिंग खूप आवडते मित्रांनो. कारण हे लूपिंग स्टेटमेंट आपल्या टास्कला, आपण जिथं गाढव वर्क करतो मित्रांनो, गाढव वर्क जिथं असतंय तिथं स्मार्ट वर्क करण्यासाठी हे लूपिंग स्टेटमेंट असे वापर करू शकतो मित्रांनो. लूपिंग स्टेटमेंटचा जिथं स्मार्ट वर्क करावं लागते तिथं, म्हणजे जिथं हार्ड वर्क असते तुमचं तिथं स्मार्ट वर्क करून काम चालून जाईल मित्रांनो. असंच या लुपिंग स्टेटमेंटचा थोडक्यात अर्थ होतो मित्रांनो. लुपिंग स्टेटमेंट मध्ये काय काय राहते, आपल्याला एकच काम बार बार जेव्हा करावं लागतं का मित्रांनो, तेव्हा आपण या लुपिंग स्टेटमेंटचा इस्तेमाल करून, लुपिंग स्टेटमेंटचा वापर करून आपण ते सर्व सोप्या पद्धतीने करू शकतो मित्रांनो. आणि सोप्यात सोप्या ह्याच्यात आपण ते सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो, जेव्हा आपण हे लुपिंग स्टेटमेंट वापरतो तेव्हा. फॉर लूप आज आपण त्यात पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आता आपण फॉर लूपची थेअरी पाहूया, पुन्हा त्यानंतर प्रोग्राम घेऊया फॉर लूपचे. तर आधी आपण थेअरी पाहूया. स्विच केस स्टेटमेंट झालं मित्रांनो आपलं. आता लुपिंग स्टेटमेंट मध्ये आधी समजून घ्या लुपिंग स्टेटमेंट काय राहतात. लूप लूप म्हणजे तुम्हाला समजेल का मित्रांनो, लूप म्हणजे एखादं इन्फिनिटी लूप, म्हणजे कधी न संपणार, त्याला लूप म्हणतात. आणि लूप म्हणजे परत परत. आता हे हे इथून जर माणसाने चाललं, समजा या पॉइंटनी जर माणसाने चालणं सुरू केलं, या पॉइंटनी माणसाने चालणं सुरू केलं, तर तो परत 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 याच पॉइंट वरून जात असला तर त्याला लूप म्हणतात मित्रांनो. तो या लूप मध्ये अडकला असा समजता येते मित्रांनो, कारण तो सारखं सारखं याच पॉइंटहून जात आहे म्हणून त्याला लूप असं म्हणतात. एक लूप, हा लूप तयार होणार मित्रांनो. आणि एकच काम आपल्याला बार 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 लगातार करावं लागतं, तेव्हा त्याला लूपिंग स्टेटमेंट्स असे म्हणतात मित्रांनो. लूपिंग स्टेटमेंट्स काय राहतात याची डेफिनेशन घ्या जाणून. लूपिंग स्टेटमेंट्स आर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, म्हणजे प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करतं मित्रांनो. दॅट अलाउ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू बी एक्झिक्यूट रॅपिडली ॲज लॉंग ॲज स्पेसिफिक कंडिशन इज ट्रू. म्हणजे मित्रांनो, आपण काय बघितलं आधी, जेव्हा इफची कंडिशन ट्रू राहिली असते, इफची कंडिशन जेव्हा ट्रू असते तेव्हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आणि जेव्हा एल्सची कंडिशन ट्रू असते तेव्हा एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. पण इथं तसं नाही मित्रांनो. इथं काय, इथं जवळ कंडिशन ट्रू आहे फॉरची, हे फॉर कीवर्ड वापरायचं आपल्याला. फॉरची जवळ कंडिशन ट्रू आहे, फॉर आणि त्याच्यासमोर त्याची कंडिशन द्यायची. फॉरची जवळ कंडिशन ट्रू आहे तर तो फॉर लूप हा एक्झिक्यूट होणार. जेव्हा फॉल्स होईल तेव्हा हा फॉर लूप टर्मिनेट होणार. काय होणार? टर्मिनेट. जवळ ट्रू आहे कंडिशन तवर हा एक्झिक्यूट होणार, आणि जेव्हा फॉल्स झाली कंडिशन तेव्हा हा टर्मिनेट होणार. हा फॉर लूप टर्मिनेट होणार मित्रांनो. टर्मिनेट म्हणजे तो फॉर लूप पुढे काम करणार नाही. तर आधी लूपचे टाईप बघून घ्या मित्रांनो. लूपचे टाईप्स कोणते कोणते लूप आहेत? फॉर लूप आहे, वाईल लूप आहे आणि डू वाईल लूप आहे. आपण वाईल लूप आणि डू वाईल लूप मधला डिफरन्स सुद्धा बघणार आहोत मित्रांनो. आपण वाईल लूप आणि डू वाईल लूप मधला डिफरन्स हे सुद्धा घेणार आहोत. त्यामुळं पुढच्या लेक्चर आपले त्याच्यावरच येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर्स हे पोहोचवा मित्रांनो. तर आता चला तर मग फॉर लूप काय राहतं ते पाहूया. फॉर लूप मध्ये आपण फॉर कीवर्ड वापरतो मित्रांनो. फॉर कीवर्ड हे असं FOR फॉर कीवर्ड वापरतो मित्रांनो. फॉर इज ए प्रीडिफाईन कीवर्ड. फॉर लूपच्या थिअरी मध्ये लिहायचं मित्रांनो. फॉर इज ए प्रीडिफाईन कीवर्ड. फॉर इज ए लूपिंग स्टेटमेंट. हो बरोबर आहे, फॉर लूपिंग स्टेटमेंट आहे. इफ
you want to execute some statement more than one time, then you can use for loop. म्हणजे काय, एखादं स्टेटमेंट, एखादं प्रिंटफ, एखादा मेसेज आपल्याला मोर दॅन वन टाइम म्हणजे एकापेक्षा जास्त जर डिस्प्ले करायचा असेल तर आपण फॉर लूप वापरायचा. ते प्रोग्राम थ्रू मी तुम्हाला समजून सांगेन. अशी थिअरी समजणं तुमच्यासाठी खूपच अवघड, मला माहिती तुमच्या डोसक्याच्या वरून जात असेल, त्यामुळे आपण प्रोग्रामच घेणार आहोत. फॉर लूप एक्झिक्यूट बॉडी ऑफ लूप अंटिल कंडिशन बिकम फॉल्स. ते काय करते, मी जे सांगितलं तेच, जर कंडिशन ट्रू आहे तर ती बॉडी एक्झिक्यूट करते, आणि जर कंडिशन फॉल्स झाली की टर्मिनेट होतो, हा लूप टर्मिनेट होतो. जर कंडिशन फॉल्स झाली तर, ट्रू झाली तरच एक्झिक्यूट होणार. एक्झिक्यूट म्हणजे काय, त्याचा आउटपुट येणार. फॉर लूपचा सिंटॅक्स बघून घ्या आधी मित्रांनो. हा फॉर वापरायचा, असं फॉर वापरायचं. इनिशियलायझेशन म्हणजे कोणत्या तर व्हेरिएबल वरती व्हॅल्यू टाकायची मित्रांनो. व्हेरिएबल वरती एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचा आणि त्याच्यावरती व्हॅल्यू टाकायची. व्हॅल्यू टाकणे म्हणजेच काय राहते, इनिशियलायझेशन. या ए वरती ही व्हॅल्यू 10 ही व्हॅल्यू या ए वरती इनिशियलाइज केली म्हणजे टाकली, त्याला इनिशियलायझेशन म्हणते. 10 व्हॅल्यू या ए व्हेरिएबल वरती टाकली त्यालाच इनिशियलायझेशन म्हणते, टाकण्यालाच इनिशियलायझेशन म्हणते. ए वरती कोणती व्हॅल्यू इनिशियलाइज केली, 10 व्हॅल्यू असं म्हणता येते आपल्याला. तर मित्रांनो इनिशियलायझेशन म्हणून तुम्हाला समजलं असेल. तर आता इथं कंडिशन टाकायची. इनिशियलायझेशनच्या नंतर इनिशियलायझेशन संपली त्यानंतर कोलन लावायचं मित्रांनो, असं कोलन, आणि त्यानंतर कंडिशन टाकायची. तर कंडिशन कोणती टाकणार तुम्ही, जशी की आपण कंडिशन टाकली होती मित्रांनो इफ एल्स बघताना. आपण इफ एल्स हे स्टेटमेंट, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट बघताना आपण जशा कंडिशन्स टाकायचा इफच्या समोर कंडिशन्स, तशीच कंडिशन आपण इनिशियलायझेशनच्या नंतर लिहायची. अशी डबल कोलन देऊन असं पहा, इथं इनिशियलायझेशन, आय म्हणजे इनिशियलायझेशन, असं हे सेमी कॉलम देऊन क्लोज करायचं इनिशियलायझेशन. त्यानंतर कंडिशन लावायची, कंडिशन पण क्लोज करायची. त्यानंतर मित्रांनो इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर वापरायचं मित्रांनो. जर तुम्ही आपलं पहिलं लेक्चर बघितलं नसतं मित्रांनो, पहिलं लेक्चर म्हणजे कोणतं, फर्स्ट युनिटचे टोटल आपले 13 लेक्चर झालेले आहेत मित्रांनो. फर्स्ट युनिटचे 13 लेक्चर आपण शिकलेले आहेत फर्स्ट युनिटचे. जरी तुम्ही ते 13 लेक्चर बघितले नसते तर ते 13 लेक्चर बघून घ्या. त्यामध्ये आपण शिकलो होतो इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर कोणता मित्रांनो, हा प्लस. इन्क्रीमेंट ऑपरेटर प्लस आणि डिक्रीमेंट ऑपरेटर कोणता, मायनस. हा झाला इन्क्रीमेंट ऑपरेटर, हा ब्ल्यू मधला इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि हा येलो मधला डिक्रीमेंट ऑपरेटर. तर मित्रांनो इथं आपण दोन्हीपैकी एक वापरायचं, एक तर इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरायचा, नसता डिक्रीमेंट ऑपरेटर वापरायचा. कोणताही वापरू शकता आपण, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. म्हणजे या व्हॅल्यूला, या इनिशियलाइज केलेल्या व्हॅल्यूला तुम्ही इन्क्रीज तर करणार किंवा डिक्रीज तर करणार, असा त्याचा अर्थ होतो. आता हे सगळ्याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला प्रोग्राम थ्रू समजणार, असं तर मी तुम्हाला कितीही सांगू ते तुम्हाला समजणार नाही. त्यानंतर हे कर्ली ब्रेसेस, हा त्याचा ब्लॉक राहील. हे इथून ते इथपर्यंत हे त्याची बॉडी राहील. कुणाची बॉडी, फॉर लूपची बॉडी. या फॉर लूपची बॉडी ही राहील, बॉडी ऑफ फॉर लूप. म्हणजे त्यात स्टेटमेंट राहतील. कोणते स्टेटमेंट, प्रिंटफ, स्कॅनफ, अशी काही स्टेटमेंट्स राहतील जे आपल्याला डिस्प्ले करायचे, ते स्टेटमेंट्स राहतील मित्रांनो. तर आता तुम्हाला सिंटॅक्स तर समजला असेल, सिंटॅक्स बद्दल मी बोलून गेलो आपण मित्रांनो. काही नाही, हे त्याच्यात एवढं सांगितलेलं आहे. हे पहा, हे फर्स्ट प्रोग्राम कंट्रोल कम्स टू इनिशियलायझेशन आफ्टर इट गोज टू चेक कंडिशन. पहिल्यांदा इनिशियलाइज करते, जसं की मी तुम्हाला सांगितलं. पुन्हा कंडिशन चेक करते, कंडिशन ट्रू निघाली तर एक्झिक्यूट करते. कोणाचा ब्लॉक, फॉरचा ब्लॉक, फॉर लूपचा ब्लॉक. आफ्टर कंडिशन गोज टू इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट सिलेक्शन. त्यानंतर काय होते, ट्रू निघाली तर ते प्रिंट करते, ते पुन्हा मग इन्क्रीमेंट डिक्रीमेंटला जाते. त्यानंतर ते हे बॉडी प्रिंट करते कंडिशन जवळ ट्रू आहे तवर. दिस प्रोसेस कंटिन्यू अंटिल कंडिशन बिकम फॉल्स. कळलं का मित्रांनो? आय होप की तुम्हाला कळलं नसेल. तर मग आपण प्रोग्राम बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, इथं काय केलं आपण, फॉर लूप असं बनलेलं आहे. आय हा व्हेरिएबल बनलेला आहे. आय व्हेरिएबलवर कोणती व्हॅल्यू टाकलेली आहे, 0. आय व्हेरिएबलवर 0 म्हणजे इथं काय, 0<5 टाकलेले आहे. म्हणजे 0<5 आहे तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, आणि 0ला इन्क्रीमेंट केले. आय काय आहे,
आय काय आहे मित्रांनो 0, लेस दॅन 5 आहे का ट्रू, कंडिशन काय झाली ट्रू. मग काय होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. त्यानंतर इन्क्रीमेंट होणार. इन्क्रीमेंट का म्हणून होणार, कारण की आय प्लस प्लस आहे. आय प्लस प्लस म्हणजे आयचं इन्क्रीमेंट होणार, म्हणजे आय इज इक्वल टू 1 होणार. प्लस प्लस म्हणजे एकनी व्हॅल्यू वाढवतो. हा ऑपरेटर काय काम करतो, एकनी व्हॅल्यू वाढवतो. प्लस प्लस केलं म्हणजे आय काय होणार 1 होणार. आय 1 झाला की मग इथं काय होणार, आय 1 लेस दॅन 5. मग 1 लेस दॅन 5 कंडिशन काय आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. मग काय होणार, हा हॅलो एक्झिक्यूट होणार. त्यानंतर इन्क्रीमेंट होणार. त्यानंतर परत कंडिशन चेक होणार. जेव्हा कंडिशन फॉल्स झाली तेव्हा हा लूप टर्मिनेट होणार मित्रांनो. या सगळ्याचा अर्थ काय होणार, मग हॅलो हे एकदा डिस्प्ले व्हायचं तर कितीदा डिस्प्ले होईल, 5दा डिस्प्ले होईल. कारण की आपण इथं 5दा दिलंय, कारण हा लूप 5 वेळेस पळेन मित्रांनो. 5 वेळेस हा लूप पळेन. 5 पर्यंत हा लूप प्रिंट करेन. हे हॅलो मेसेज हा प्रिंट करेन. तर मित्रांनो आता आपण ते एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत. चला तर मग आपण एक्झाम्पल घेऊया. ती बी प्रोग्रामद्वारे. तर मित्रांनो आता आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर लूप डिस्प्ले मेसेज MSG. आपण काय मेसेज प्रिंट करू, थांबा पहिल्यापासून घेऊया आपण, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला फॉर लूप कसं वापरायला सांगितलं. फॉर लूपचा सिंटॅक्स तुम्हाला आठवतच असेल. आधी काय होतं, फॉर इनिशियलायझेशन, त्यानंतर कंडिशन, त्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेटर. तर आपण आधी काय करू, इनिशियलाइज करू. काय इनिशियलाइज करायचं, व्हेरिएबल. म्हणजे इनिशियलाइज करणे म्हणजे व्हेरिएबल वरती व्हॅल्यू टाकणे. म्हणजे एक व्हेरिएबल क्रिएट करून द्या. आय नावाचा व्हेरिएबल क्रिएट करा, त्याला क्लोज करा. त्यानंतर फॉर लूप वापरा. फॉर त्यानंतर कंडिशन द्यायची आपल्याला. कंडिशन मध्ये इनिशियलायझेशन करायचं, म्हणजे आय वर व्हॅल्यू टाका. आधी आय वर व्हॅल्यू किती टाकणार आपण, सपोज आपण आय वर व्हॅल्यू टाकायची, आय इक्वल टू 1. आय वर व्हॅल्यू टाकली. त्यानंतर याला काय करायचं, सेमी कॉलम देऊन क्लोज करायचं. सेमी कॉलम देऊन त्याला क्लोज केल्यानंतर कंडिशन टाकायची. कंडिशन काय टाकणार, आय लेस दॅन 5. म्हणजे आपल्याला मेसेज काय होणार, तो मेसेज 5 वेळेस डिस्प्ले होणार. कोणता, फॉर लूप मधला. ते कसं होणार ते तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आयला इन्क्रीमेंट करायचं मित्रांनो. आयला इन्क्रीमेंट करायचे. तर ते इन्क्रीमेंट का केलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. याला क्लोज नाही करायचं मित्रांनो, कारण हा लूप रन होणार आहे पुढे सुद्धा. त्यानंतर प्रिंट एफ करायचं. प्रिंट एफ फंक्शन वापरायचा मित्रांनो. जो मेसेज तुम्हाला आउटपुटला 5 वेळेस डिस्प्ले करायचा आहे तो मेसेज तिथं टाकायचा मित्रांनो. काय मेसेज तुम्हाला 5 वेळेस आउटपुटला डिस्प्ले करायचा आहे, आपल्याला हॅलो मेसेज हा आउटपुटला 5 वेळेस डिस्प्ले करायचा मित्रांनो. कोणता, हॅलो. /n लावा, कारण की एका खाली एक आउटपुट यायला पाहिजे. हॅलो हा मेसेज आउटपुटला हे करूया आपण. तर मित्रांनो हा मेसेज आउटपुटला डिस्प्ले होणार का, हो होणार. आणि ते किती वेळेस होणार, 5 वेळेस. ते कसं काय जाणून घेऊया. चला पहा मित्रांनो, आउटपुट आलेलं आहे मित्रांनो आपलं. इथं पहा आउटपुट काय आले, हॅलो 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 हॅलो. 4 वेळेस आले. 4 वेळेस का म्हणून आलं हो मित्रांनो, 4 वेळेस का म्हणून आलं, कुणी मला सांगू शकते का. कारण इथं आपण व्हॅल्यू काय दिली ती, आयची व्हॅल्यू काय दिली ती 1. 1 पासून ते 5 पर्यंत किती आकडे होते मित्रांनो. 1 पासून ते 5 पर्यंत किती आकडे होते, 1 पासून ते 5 पर्यंत एक 1, एक 2, एक 3, एक 4 आणि एक 5 आणि एक 0. समजा आपण आयची व्हॅल्यू काय दिली 1 पासून ते 5 पर्यंत किती आकडे होते, हा एक होणार. 1 ला एक ट्रू राहणार, 2 ला एक ट्रू राहणार, 3 ला एक ट्रू राहणार, 4 ला एक कंडिशन ट्रू राहणार, 5 ला ट्रू राहणार का हो, नाही. कारण का आयची व्हॅल्यू लेस दॅन 5 असली तरच कंडिशन ट्रू आहे.
पण ही जेव्हा आय ची व्हॅल्यू 5 होईल मित्रांनो तेव्हा कंडिशन ट्रू राहणार का? 5 लेस दॅन 5 राहणार का? नाही. मग कंडिशन फॉल्स झाली. म्हणजे किती वेळेस आउटपुटला येणार? 4 वेळेसच येणार. 1 2 3 4 एवढ्यांदाच आउटपुटला येणार. पण आपल्याला तर आउटपुटला मेसेज कितीला पाहिजे होता? 5 वेळेस मेसेज पाहिजे होता. मग आपण आय ची व्हॅल्यू 0 इनिशियलाइज करून देऊया, म्हणजे आपल्याला 5 वेळेस आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो. इथं आपण आय ची व्हॅल्यू काय टाकलेली आहे? इथं आपण आय ची व्हॅल्यू 1 टाकलेली आहे. पहा इथं त्याच्या जागी आपण 0 टाकून देऊ मित्रांनो. आता 0. आता आउटपुटला कितीदा येतं? आन्सर 5दा यायला पाहिजे मित्रांनो. तर आता हे कंपाईल होत आहे मित्रांनो. तर कनेक्शन लूज म्हणून दाखवत आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आपलं आउटपुट आलेलं आहे. हॅलो 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 हॅलो. कितीदा आलं मित्रांनो? 5दा आलं. 5दा. 1दा 2दा 3दा 4दा 5दा आलं का हो मित्रांनो? 5दा आउटपुट. तर ते कसं आलं आता ते जाणून घेऊया, बारीकीने जाणून घेऊया आपण. आधी तुम्ही म्हणता सर नुसतं हॅलोच प्रिंट करता येतात का? आपण पीजी टेक अकॅडमी प्रिंट करून देऊ. पीजी टेक अकॅडमी. पीजी टेक अकॅडमी हे कितीदा आउटपुटला यायला पाहिजे? तर हे 10दा आउटपुटला यायला पाहिजे. 10दा. पहा आउटपुटला येईन का 10दा? हे पहा मित्रांनो, पीजी टेक अकॅडमी 10दा असं आउटपुटला आलेलं आहे. तर ते कसं झालं ते जाणून घेऊया मित्रांनो. तुम्ही पीजी टेक अकॅडमीच्या जागी कोणतंही नाव लिहू शकतो मित्रांनो. तुमचं नाव स्वतःचं कितीदा पण प्रिंट करून टाकू शकता मित्रांनो. तर आता पहा हे कसं काय झालं, हा चमत्कार कसं काय झाला ते पहा मित्रांनो. हीच तर प्रोग्रामिंगची जादू आहे मित्रांनो, जादू. इथं पहा, इथं आपण आय ला डिक्लेअर केलं, हेडर फाईल इन्क्लूड केल्या मेन फंक्शन मध्ये. आय ला इंटिजर व्हॅल्यू डिक्लेअर केली. मग आय वरती व्हॅल्यू कोणती टाकली आपण? इथं पहा, ही लाईन पहा, ही लाईन. आय वरती व्हॅल्यू काय टाकली? आय इज इक्वल टू 0 व्हॅल्यू टाकली. हो, आय ची व्हॅल्यू आपण 0 टाकली. इथं पहा, इथं त्यानंतर कंडिशन काय आहे आपली? कंडिशन काय आहे? आय हा छोटा असला पाहिजे 10 पेक्षा. आय हा छोटा असला पाहिजे 10 पेक्षा. हो, ती पण कंडिशन माहिती झाली. आणि तिसरी कंडिशन काय आहे मित्रांनो? आय प्लस प्लस, म्हणजे आय ला 1 वाढवायचं. प्लस प्लस ऑपरेटर काय करते? याला इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतात मित्रांनो. हा काय करते? 1 ज्या व्हेरिएबलच्या समोर लावला त्या व्हेरिएबलची 1 व्हॅल्यू वाढवते. म्हणजे आयची व्हॅल्यू जर 1 असली तर 2 करणार, 0 असली तर 1 करणार, 11 असली तर 12 करणार, 10 असली तर 11 करणार. म्हणजे काय करणार? 1 व्हॅल्यू प्लस करणार. हा इन्क्रीमेंट ऑपरेटर 1 व्हॅल्यू प्लस करणार आयची. समजलं का मित्रांनो? तर पहा मित्रांनो, आता इथं कसं झालं? कंडिशन कोणती लागू झाली इथं? ही कंडिशन. त्या कंडिशन मध्ये काय झालं? आयची व्हॅल्यू आधी काय? 0. आयची व्हॅल्यू स्टार्टिंगला काय दिली आपण? 0. इथं पहा, आपणच दिली आयची व्हॅल्यू 0. म्हणजे इथं काय? 0 लेस दॅन 10. ही कंडिशन ट्रू आहे का मित्रांनो? 0 हा 10 पेक्षा छोटा आहे का? हा लेस दॅन साईन आहे. 0 हा 10 पेक्षा छोटा आहे का? तर कंडिशन ट्रू आहे मित्रांनो. 0 हा 10 पेक्षा छोटा आहे. आणि ट्रू असल्यावर काय एक्झिक्यूट होणार? हा प्रिंट एफ फंक्शन. ह्या फंक्शन मध्ये जे काय लिहिलंय ते एक्झिक्यूट होणार. फंक्शन मध्ये काय लिहिलंय? पीजी टेक अकॅडमी. तर मग ते एक्झिक्यूट होणार. मग ते एक्झिक्यूट झाल्यानंतर कंडिशन काय? ही कंडिशन एक्झिक्यूट झाल्यानंतर, ट्रू झाल्यानंतर त्यानंतर काय होणार? हे तरी ते एंड झालं. आयची व्हॅल्यू 0 होती. 0 लेस दॅन 10 इथं चेक झाली, कंडिशन ट्रू निघाली. मग हे काय होणार? पीजी टेक अकॅडमी हे एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय होणार? इन्क्रीमेंट ऑपरेटर होणार मित्रांनो. इन्क्रीमेंट ऑपरेटर त्यानंतर जेव्हा ही एक्झिक्यूट होईल त्यानंतर परत इन्क्रीमेंट ऑपरेटर कडे जाणार. एक्झिक्यूट झाल्यानंतर कर्सर परत इन्क्रीमेंट ऑपरेटर कडे जाणार. इन्क्रीमेंट ऑपरेटर काय केले? आयची व्हॅल्यू आय प्लस प्लस केली. म्हणजे आयची व्हॅल्यू 1 प्लस केली. आयची व्हॅल्यू किती होती? आयची व्हॅल्यू आपण 0 टाकली होती. आय इक्वल टू 0 टाकली होती. पण त्यांनी इन्क्रीमेंट ऑपरेटरने काय केलं? इन्क्रीमेंट ऑपरेटर लावल्यामुळे +1 झाली. आता आयची व्हॅल्यू काय झाली? 0 + 1. आयची व्हॅल्यू काय झाली? ही 1 झाली. मग इथं इरेज करा. आयची व्हॅल्यू काय झाली? 1.
आयची व्हॅल्यू ही 1 झाली. त्यामुळे इथं पहा आता इथं कंडिशन काय होणार 1. इथं इन्क्रीमेंट झाली. इन्क्रीमेंट कशाने झाली तुम्हाला समजेल ना. हा इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला आहे. आय प्लस प्लस केला आपण म्हणून इन्क्रीमेंट झाली. एकनी इन्क्रीमेंट होणार. होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. इथे इन्क्रीमेंट झाली. आयची व्हॅल्यू काय झाली आता 1. आता हे महागल विसरून जा. आयची व्हॅल्यू इथं 1 झाली. 1 लेस दॅन 10 आहे का ट्रू. 1 लेस दॅन 10 आहे ना. हो. मग काय होणार परत एकदा पीजी टेक अकॅडमी एक्झिक्यूट होणार. आता कितींदा दुसऱ्यांदी झाली. दुसऱ्यांदी एक्झिक्यूट झाली का मित्रांनो. हो. पीजी टेक अकॅडमी 2दा आलं का आउटपुटला. त्यानंतर काय होणार परत इन्क्रीमेंट ऑपरेटरला जाणार. इन्क्रीमेंट ऑपरेटरला का म्हणून जाणार कारण की कंडिशन ट्रू झाली. हे तर एक्झिक्यूट झालं. कंडिशन ट्रू झाली. पीजी टेक अकॅडमी हे सगळं एक्झिक्यूट झालं मित्रांनो. कंडिशन ट्रू झाल्यानंतर त्यानंतर कर्सर काय करणार परत हा इथं इन्क्रीमेंट ऑपरेटरकडे येणार. इन्क्रीमेंट ऑपरेटर कंडिशन हे इन्क्रीज करायची का डिक्रीज करायची बघणार. इथं जर प्लस प्लस असलं की इन्क्रीज करणार. मायनस मायनस असं केलं एकनी डिक्रीज करणार. तर परत 1 + 1 करणार. 1 + 1 होणार. 1 + 1 का झालं हे इन्क्रीज केली ना व्हॅल्यू म्हणजे 1 + 1. आयची व्हॅल्यू आता काय होणार आयची व्हॅल्यू 1 नी वाढणार म्हणजे 2 झाली. 1 + 1 2. आयची व्हॅल्यू आता काय होणार 2 होणार. मग हे इरेज करून टाका. आयची व्हॅल्यू 2. इथं पण पहा आयची व्हॅल्यू काय होणार 2 होणार. 2 ही लेस देन आहे का 10 पेक्षा. हो. तर परत काय झाली कंडिशन ट्रू झाली. परत काय एक्झिक्यूट होणार पीजी टेक अकॅडमी. असंच करीत करीत मित्रांनो जवळ कंडिशन. आता इथं काय करू आपण आता 10 घेतले आपण लार्ज नंबर घेतला. इथं काय करू आधी 5 नंबर घेऊ म्हणजे की मला सोपं जाईल तुम्हाला एक्सप्लेन करायला. छोटा नंबर घेतलाय. आता पीजी टेक अकॅडमी 5दा डिस्प्ले होणार. 5दा कशी होणार 2दा तर कशी झाली ते दाखविलं. आता 3दा बघा. तिसऱ्यांदी कशी डिस्प्ले होती हे झालं. पीजी टेक अकॅडमी ही दुसऱ्यांदी डिस्प्ले झाली मित्रांनो. आता पहा इन्क्रीमेंट परत होणार. परत 2 + 1 होणार. 2 + 1 का म्हणून होणार कारण की 1 ने इन्क्रीमेंट केलेला आहे. 1 ने इन्क्रीमेंट का म्हणून करणार कारण की इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरलेला आहे. हा आय प्लस प्लस इथं वापरलेला आहे ना. इथं पहा इथं आय प्लस प्लस वापरलेला आहे ना त्यामुळं इन्क्रीमेंट करणार. केव्हा इन्क्रीमेंट करत आहोत आपण जेव्हा प्रिंट हे प्रिंट झाल्यानंतर हा प्रिंट एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण ते इन्क्रीमेंट करत आहोत मित्रांनो. मग आयची व्हॅल्यू काय होणार आयची व्हॅल्यू ही 3 होणार. आयची व्हॅल्यू 3 झाली. त्यानंतर 3 लेस आयची व्हॅल्यू इकडे पहा आयची व्हॅल्यू 3 करून टाका. 3 लेस दॅन 10 आहे का 10 नाही इथं 5 बघा. आता 10च्या जागी इथं 5 बघा कारण की आपण 5 केले ना तिथं. इथं पहा आपण 5 केले म्हणून इथं आता 5 बघा. 10 लेस दॅन 5 आहे का 10 लेस दॅन 3 लेस दॅन 5 आहे का सॉरी 10च म्हणू लागलो. 3 लेस दॅन 5 आहे का. हो. तर 3 लेस दॅन 5 आहे. कंडिशन काय झाली ट्रू. मग आणखीन एकदा पीजी टेक अकॅडमी एक्झिक्यूट होणार म्हणजे पीजी टेक अकॅडमी कितीदा एक्झिक्यूट झालं 1दा 2दा 3दा एक्झिक्यूट झालं. हे 3दा झालं 3दा एक्झिक्यूट झालं. आता कितीदा आता काय होणार परत इन्क्रीमेंट होणार. पीजी टेक अकॅडमी एक्झिक्यूट झालं. कर्सर काय होणार परत इकडे जाणार. कंडिशन चेक करणार. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट करायची की डिक्रीमेंट करायची इकडे जाणार. मग काय होणार इन्क्रीमेंट होणार. 3 + 1 होणार होता. 3 + 1 का म्हणून होणार 1 नी प्लस करतो ना हा इन्क्रीमेंट ऑपरेटर आयच्या व्हॅल्यूला. आधी काय होती आयची व्हॅल्यू आधी काय होती 0 होती. तेव्हा त्याला 1 नी प्लस केल्यावर आयची व्हॅल्यू काय झाली 1 झाली. आयची व्हॅल्यू 1 झाली. आयची व्हॅल्यूला पुन्हा 1 नी प्लस केलं आयची व्हॅल्यू काय झाली 2 झाली. आयची व्हॅल्यू 2 झाली. हे पहा इथं खालीच इथे आयची व्हॅल्यू 2 झाली. हे पहा आयची व्हॅल्यू 2 झाली. आयची व्हॅल्यू 2 ला 1 प्लस केलं काय झाली आयची व्हॅल्यू 3 झाली. आता 3 व्हॅल्यू 3 + 1 आयची व्हॅल्यू आता काय होणार 4. आयची व्हॅल्यू 4 होणार. पहा 4 आयची व्हॅल्यू 4 करून टाका. इथं परत आयची व्हॅल्यू 4 करून टाका. आयची व्हॅल्यू 4 हा लेस देन आहे का 5 पेक्षा. ही कंडिशन बघा 4 लेस दॅन 5 पेक्षा आहे का हो. मग कंडिशन काय ट्रू. मग काय होणार पीजी टेक अकॅडमी परत एक्झिक्यूट होणार. पीजी टेक अकॅडमी हे आउटपुटला जाणार म्हणजे कितींदा झाला आता 4दा. 1दा 2दा 3दा 4दा एक्झिक्यूट झालं. त्यानंतर परत इन्क्रीमेंट होणार. 4 + 1 होणार काय झालं 5. आता इथं पहा आयची व्हॅल्यू किती झाली 5 झाली. 4 + 1 किती होणार 5. आयची व्हॅल्यू 5 झाली.
इथं टाका आयची व्हॅल्यू 5, 4च्या जागी 5 टाका, आयची व्हॅल्यू 5. 5 लेस दॅन 5 आहे का मित्रांनो? 5 लेस दॅन 5, कंडिशन इथं काय होणार? फॉल्स. कंडिशन फॉल्स होणार, कारण 5 लेस दॅन 5 आहे का? नाही. 5 इक्वल टू 5 आहे. 5 हा 5च्या इक्वल टू 5 आहे, पण 5 हा लेस दॅन 5 नाही. त्यामुळे काय होणार? कंडिशन ही फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार मित्रांनो? कंडिशन फॉल्स झाल्यावर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही, आणि हा फॉर लूप, हे जे कर्ली ब्रेसेस मध्ये दिसत आहे का, हे कर्ली ब्रेसेस मध्ये, ते हे कर्ली ब्रेसेस मध्ये, हे काय होणार? ब्रेक होणार, टर्मिनेट होणार, आणि हा फॉर लूप एंड झाल्यानंतर प्रोग्राम काय होईल? एंड होईल आपला. त्यानंतर प्रोग्राम एंड होणार. प्रोग्राम एंड झाला रे झाला मित्रांनो, की मग आपल्याला आउटपुटला कितीदा डिस्प्ले होईल मेसेज? 5दा. कसं? एक बार 0चं, आयची व्हॅल्यू 0 होती तेव्हा, पुन्हा आयची व्हॅल्यू 1 होती तेव्हा, आयची व्हॅल्यू एकदा 0 होती तेव्हा, पण आयची व्हॅल्यू 1 होती तेव्हा, आयची व्हॅल्यू 2 ला एकदा, आयची व्हॅल्यू 2 होती तेव्हा एकदा डिस्प्ले होणार, आयची व्हॅल्यू 3 होती तेव्हा एकदा डिस्प्ले होणार, आयची व्हॅल्यू 4 होती तेव्हा एकदा डिस्प्ले होणार. जेव्हा आयची व्हॅल्यू 5 झाली मित्रांनो, तेव्हा डिस्प्ले नाही होणार. का म्हणून? कारण 5 लेस दॅन 5 असते का? ही कंडिशन ट्रू होती का? नाही. इथं 4 लेस दॅन 5 होत होतं म्हणून कंडिशन ट्रू होत होती. 0 लेस दॅन 5 होत होतं म्हणून कंडिशन ट्रू होत होती. त्यामुळं पीजीटेक अकॅडमी हे असं आउटपुटला जात होतं मित्रांनो. पीजीटेक अकॅडमी असं आउटपुटला जात होतं, पण इथं जाणार का? नाही, कारण कंडिशन पहा. तर तुम्हाला हे माझं सगळं लॉजिक समजलं असेल, मी कसं वापरले आहे ते. होप की तुम्ही बी असंच फॉर लूप वापरत जा मित्रांनो. हे असा कंडिशन अशीच वापरत जा फॉर लूपची, आणि माझ्यासारखंच प्रोग्राम लिहित जा एक्झाममध्ये. त्यानंतर जेणेकरून तुम्हाला फुल मार्क भेटतील एक्झामवर. एक्झामिनर तुमचा मार्क एकही मार्क कट करू शकत नाही. तर आता पहा, आपण रन करून बघूया पीजीटेक अकॅडमी कितीदा आउटपुटला येते. आता 5दा आउटपुटला यायला पाहिजे. हे पहा कितीदा आलं. हे 1दा, 2दा, 3दा, 4दा, आणि हे 5दा आलं का आउटपुटला. तर मित्रांनो, एक रिअल लाईफचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो. जेव्हा तुमची एखादी फ्रेंड तुमच्यापासून नाराज होते मित्रांनो, एखादी फ्रेंड तुमच्यापासून नाराज होते, जेव्हा नाराज होते, तिला तुम्हाला सॉरी म्हणायचं असते. तिने म्हणलं असते की तुम्हाला 100 वेळेस तुम्ही तिला सॉरी म्हणा. तर आपण काय करणार? 100 वेळेस सॉरी मेसेज असा टाईप करीत बसणार नाही. ते तर हार्ड वर्क झालं. आपण स्मार्ट वर्क करणार. काय लिहिणार? सॉरी असा मेसेज आउटपुटला आपण 100 वेळेस प्रिंट करून टाकणार. तर पहा मित्रांनो, आता आपण रन करून टाकूया. हे पहा मित्रांनो, आपला मेसेज हा 100 वेळेस प्रिंट झालेला आहे. हे पहा मित्रांनो, इकडे बघा, कोपऱ्यात बघा, मी कर्सर खाली वर घेत आहे. हे पहा 100 वेळेस असा प्रिंट झाला आहे आपला. 100 वेळेस झाला आहे का नाही ते तुम्हाला कसं कळेल? तर इथं आपण आयला सुद्धा डिस्प्ले करूया. काय करणार? आय कोणाच्या जागी डिस्प्ले होणार? %d च्या जागी आय डिस्प्ले होते. %d करून टाकूया आपण. त्यानंतर %d च्या जागी आय डिस्प्ले होणार मित्रांनो. इथं कॉमा देऊन आयला डिस्प्ले करा. आयला पहा, आता आय इथं %d च्या जागी डिस्प्ले होणार, म्हणजे आपल्याला कळणार की 100 वेळेस प्रिंट झालेला आहे मित्रांनो. पहा, एकदा 0च्या वेळेस, एकदा 1च्या वेळेस. हे पहा कितीदा सॉरी डिस्प्ले झाला आहे. 87, 88, 99दा का झाला मित्रांनो? 99दा नाही झालं, हे 100दा झालंय. पहा वरी 1 ते 99दा, म्हणजे 1 ते 99 पर्यंत, आणि हा 0 म्हणजे किती झाले? 100. टोटल 100 टाइम डिस्प्ले झालाय प्रिंट सॉरी मेसेज. आता तुमची फ्रेंड तुम्हाला माफ करणार मित्रांनो, कारण तुम्ही 100 वेळेस तिला सॉरी म्हणला. ते कॉपी पेस्ट करून तुम्ही व्हॉट्सअपला किंवा इकडे तिकडे असे मेसेज टाकू शकता मित्रांनो. असं स्मार्ट वर्क तुम्ही वापरू शकता मित्रांनो. हेच तर कम्प्युटर इंजिनिअरिंगची खासियत राहते मित्रांनो. जिथं तुम्हाला प्रिंटएफ 100 वेळेस प्रिंटएफ तुम्हाला लिहावं लागलं असतं का नाही हा सॉरी मेसेज करायला, पण तुम्ही काय लिहा 100 लाईनीचा प्रोग्राम लिहिणार का मग तुम्ही त्याच्यासाठी? तर तुम्ही काय लिहिलं मित्रांनो? इथं फक्त 4-5 लाईनी लिहिल्या आणि ते तुम्ही प्रिंट करून दिल्या. तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही 1 ते 100 पर्यंत आकडे कशी प्रिंट केली? तर या %d वरती आपण आय डिस्प्ले केला. आयच का म्हणून डिस्प्ले केला? कारण आयला तर आपण इनिशियलाइज केलं ना आधी मित्रांनो. जेव्हा आयची व्हॅल्यू इथं पहा, आयची व्हॅल्यू 0 होती तेव्हा 0 लेस दॅन 100 आहे का? कंडिशन ट्रू आहे. मग इथे काय होणार? प्रिंट एफ मध्ये काय होणार? %d जागी कोणची व्हॅल्यू प्रिंट करायची? आयची व्हॅल्यू आता काय आहे? आयची व्हॅल्यू आहे 0. आयची व्हॅल्यू 0 प्रिंट होणार. 0 डॉट सॉरी असा मेसेज जाणार आउटपुटला. त्यानंतर इथून काय होणार?
ही लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होणार, ही कंडिशन चेक होणार, ही इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होणार. पण इन्क्रीमेंट होणार की डिक्रीमेंट होणार, इथं काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार, कारण प्लस प्लस ऑपरेटर आहे. म्हणजे आयची व्हॅल्यू ही 1 ने वाढणार. आयची व्हॅल्यू आधी काय होती, 0 होती. आयची व्हॅल्यू 1 ने वाढल्यावर काय झाली, आयची व्हॅल्यू ही 1 झाली. आयची व्हॅल्यू आता काय झाली, 1 झाली. आयची व्हॅल्यू 1 झाल्यानंतर काय होणार, हा पर्सेंटेजच्या जागी आयची व्हॅल्यू येणार. आयची व्हॅल्यू 1 झाली, ही कंडिशन चेक होणार. कंडिशन चेक होणार, आय लेस दॅन 100 आहे का, म्हणजे 1 लेस दॅन 100 आहे का. आय लेस दॅन 100 म्हणजे 1 लेस दॅन 100 आहे का, 1 हा लेस दॅन 100 आहे का. तर ही कंडिशन काय निघली, ट्रू निघली. कंडिशन ट्रू निघल्यावर हे डिस्प्ले होणार. त्यानंतर इथं आयची व्हॅल्यू कोणती डिस्प्ले होणार, आता करंटली आयची व्हॅल्यू कोणती होती, 1, म्हणून आयची व्हॅल्यू 1 डिस्प्ले होणार मित्रांनो. आयची व्हॅल्यू 1 डिस्प्ले झाली, 1 सोबत सॉरी डिस्प्ले झाला. त्यानंतर परत कंडिशन चेक होणार, त्यानंतर परत प्लस प्लस म्हणजे आय परत प्लस होणार. कवर ही कंडिशन चेक होणार, कवर हा लूप पळणार, असा परत परत. पहा इथं लूप कसा जात आहे, लूप कसा जात आहे ते समजलं का तुम्हाला मित्रांनो. लूप कसा जात आहे, आधी काय होत आहे, इनिशियलायझेशन वर जात आहे ना, त्यानंतर कंडिशन चेक होत आहे ना. आधी काय होणार, इनिशियलायझेशन वर जाणार, इनिशियलायझेशन वर, त्यानंतर कंडिशन चेक होणार, कंडिशन चेक होईल, त्यानंतर हे प्रिंट एफ एक्झिक्यूट होईल, त्यानंतर इन्क्रीमेंट होईल. हा गोल फिरून आला का, इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत ही कंडिशन चेक होईल. कंडिशन चेक झाल्यानंतर काय होईल, परत प्रिंट होईल किंवा टर्मिनेट होईल. ट्रू असेल तर प्रिंट होणार, फॉल्स असेल तर टर्मिनेट होणार. हा फॉर लूप परत ट्रू झाला तर इन्क्रीमेंटला जाणार, परत कंडिशन चेक होणार. कवर जवळ ही कंडिशन फॉल्स होत नाही, कंडिशन फॉल्स झाली की हा फॉर लूप टर्मिनेट होणार आणि प्रोग्राम आपला एंड होणार मित्रांनो. तर आता तुम्ही म्हणता की सर आता तुम्ही तर आम्हाला एखादा मेसेज कितीदा बिन डिस्प्ले करायचं सांगितलं, आता तुम्ही आम्हाला एखादा प्रोग्राम सांगा जे की आपण करू शकतो मित्रांनो. तर एक प्रोग्राम सांगतो मी मित्रांनो तुम्हाला. आज आपण महत्वाचा प्रोग्राम घेणार आहोत, राईट ए टेबल ऑफ 3. टेबल कसा लिहितो मॅथ मध्ये आपण, मेसेज डिस्प्ले करायचा नाही, डिस्प्ले टेबल, टेबल ऑफ 3. 3 या नंबरचा टेबल म्हणजे 3 चा टेबल तुम्हाला डिस्प्ले करायचा, म्हणजे 3 1 जा 3 असा आउटपुटला तुम्हाला डिस्प्ले करायचं मित्रांनो. 3 2 जा 6 असा आउटपुटला डिस्प्ले करायचे. 3 3 जा 9, 3 सॉरी 3 3 जा 9 असं करा, 3 3 जा 9 असं ते कितीपर्यंत डिस्प्ले व्हायला पाहिजे, 3 10 जा 30 असं 30 पर्यंत एखादा टेबल आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. कोणता टेबल डिस्प्ले करायचा आहे, 3 चा. तर आपण काय करणार आधी 3 चा टेबल डिस्प्ले करायला आपण काय करणार, आपल्याला काय लागणार आहे, इथं आपण समजून घेऊ. इथं 3 टाकलेला आहे ना, आपल्याला कितीपर्यंत नंबर लागणार आहेत, 1 पासून ते 10 पर्यंत नंबर लागणार आहे. म्हणजे आय ची व्हॅल्यू हे 1 पासून ते 100 पर्यंत आपल्याला लूप पळवायचा आहे. इथं कितीपर्यंत पळविला आपण, 0 पासून ते 100 पर्यंत पळविला. हे पहा, 0 पासून स्टार्टिंग झाली, इनिशियलायझेशन 0 पासून झालं आणि 100 पर्यंत ते लूप पळणार. जवळ 100 कंडिशन ट्रू होणार नाही, फॉल्स होणार नाही, तवर ते लूप पळत राहणार, जवळ ती कंडिशन फॉल्स होणार. इथं किती पाहिजेत आपल्याला, 10च कंडिशन पाहिजेत, म्हणजे 10 पर्यंतच नंबर पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 30च्या टेबलमध्ये 10 पर्यंतच नंबर राहतात मित्रांनो. तर ते कसं डिस्प्ले होणार पहा. आता मी इथं रफ करतोय सगळं. तर कसं करायचं ते प्रोग्राम तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो. आधी काय करायचं, आधी आयची व्हॅल्यू इनिशियलाइज करून घ्यायची. आयची व्हॅल्यू इनिशियलाइज करून घेणार म्हणजे काय करणार, आयची व्हॅल्यू कुठून सुरू करणार मित्रांनो, 3 0 जा 3 असं लिहू शकतो का तुम्ही, नाही. तर काय लिहिणार, 3 1 जा 3 म्हणजे आयची व्हॅल्यू 1 पासून सुरुवात करायची. आणि ती कितीपर्यंत पळायली पाहिजे मित्रांनो, आयची व्हॅल्यू कितीपर्यंत पळायली पाहिजे, 10 पर्यंत. म्हणजे हा आय लेस दॅन 10 पर्यंत राहिला तरच हा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार. 10 पर्यंत लेस दॅन राहिला तरच एक्झिक्यूट होणार, असं
असं थोडी ना राहते मित्रांनो. 10 पर्यंत केलं तर आपल्याला किती एक्झिक्यूट नंबर होणार? आता पहा 1 पासून नंबर मोपा. 1 एक एक्झिक्यूट होणार. 1 जर कंडिशन ट्रू झाली तर 1 एक एक्झिक्यूट होणार. 2 एक एक्झिक्यूट होणार. 3 एक एक्झिक्यूट होणार. जेव्हा आयची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा एक्झिक्यूट होणार. 5 ला एक्झिक्यूट होणार. 6 ला, 7 ला, 8 ला, 9 ला, 10 ला एक्झिक्यूट होणार का? कारण इथं पहा कंडिशन कशी होईल? 10 लेस दॅन 10. आयची व्हॅल्यू जेव्हा 10 असेल तेव्हा 10 लेस दॅन 10 होईल का? कंडिशन काय होईल? फॉल्स होईल. तेव्हा मग 10 ला एक्झिक्यूट होणार का? नाही. म्हणजे 3 1 जा 3 येईन, 3 2 जा 3 येईन, 3 3 जा 3 येईन, 3 4 जा येईन, 3 5 जा येईन, 3 6 जा येईन, 3 7 8 9. 3 9 पर्यंत आपल्याला येईन. पण 3 10 जा येईन का? 3 10 जा येणार नाही. कारण का मित्रांनो? 10 लेस दॅन 10 ही कंडिशन फॉल्स होत आहे. म्हणून आपण इथे काय करूया? 10 च्या जागी काय करूया? आपण 11 व्हॅल्यू टाकूया. 11 लेस 10 लेस दॅन 11 ही कंडिशन ट्रू होत आहे का? म्हणजे हे सुद्धा डिस्प्ले होणार. पहा मित्रांनो कसं इथं 11 करूया. 11 का म्हणून केलं ते सुद्धा कळून जाईल तुम्हाला. पहा 10 केलं असतं तर किती आलं असतं, 11 केलं असतं तर किती आलं असतं ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. आधी 11 करून बघूया आपण. 11 केलं मित्रांनो. आता आपण 11 पर्यंत व्हॅल्यू डिक्लेअर केली. आयची व्हॅल्यू काय करणार आपण? आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार. इन्क्रीमेंट काउंट करत आहोत मित्रांनो आपण. इन्क्रीमेंट काउंट करत आहोत कारण की आपल्याला 3 1 जा बघायचे, 3 2 जा बघायचे, 3 3 जा बघायचे, 3 4 जा बघायचे, 3 5 जा बघायचे. त्याआधी ज्या नंबरवर तुम्हाला व्हॅल्यू टाकायची म्हणजे ज्या नंबरचा तुम्हाला प्रोग्राम बनवायचा त्या नंबरचा व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्या. नम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्या. त्यावर व्हॅल्यू सुद्धा असाइन करून घ्या. नम इक्वल टू 3 चा तुम्हाला टेबल बनायचा ना, मग 3 ही व्हॅल्यू अशी असाइन करून घ्या. कोणते कोणते व्हेरिएबल बनविले आपण? नम नावाचा एक व्हेरिएबल बनविला, त्यावर 3 व्हॅल्यू असाइन केली आणि आय एक व्हेरिएबल बनविला. आय व्हेरिएबल का बनविला? कारण की आय आपल्याला इथं पळवायचा आहे. लूप पळवायसाठी आपल्याला आय व्हेरिएबल कोणत्याही प्रोग्राम मध्ये लागणार म्हणजे लागणार जेव्हा आपण फॉर लूप वापरता तेव्हा. प्रिंट एफ मध्ये तुम्हाला प्रिंट कसं करायचं मित्रांनो तेच मला सांगतो. स्लॅश यंत्र कंपल्सरी राहू द्यायचं मित्रांनो. पहिल्यांदी काय प्रिंट करायचं? 3 इंटू 3. आता जरा लॉजिक लावा. 3 इंटू 3, 3 इंटू 3 1 जा 3 असं आउटपुटला प्रिंट करायचे. ते कसं होणार? पहा ह्या 3 साठी आपण काय करणार? या 3 साठी आपण नम प्रिंट करणार. आधी %d वर पहिल्यांदा आपण नम टाकणार. त्यानंतर आपण इंटू सिम्बॉल आपल्या मॅथ मध्ये इंटू सिम्बॉल वापरतात ना तसा मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल वापरणार मित्रांनो. त्यानंतर परत हा 1 प्रिंट करा आपल्याला लागण ना काही ना काहीतरी. हा 1 प्रिंट करा. आधी हा 3 इथं प्रिंट होईल. 3 कुठं प्रिंट होईल? या %d जागी. हा 1 प्रिंट करा आणखीन एक %d लागन आणि हा 3 प्रिंट करा आणखीन एक %d लागन. टोटल किती %d लागेल? 3% लागेल. तर 3% आपण आधी लिहून घेऊ. इथं किती झाला %d? 1% झाला. हा दुसरा %d इक्वल टू हा तिसरा %d आणि त्यानंतर हे डबल कोटेशन क्लोज होणार मित्रांनो. पहिल्या %d वर कोणती व्हॅल्यू डिस्प्ले करायची? आपण 3 व्हॅल्यू डिस्प्ले करायची. 3 व्हॅल्यू कुणावर आहे? नम वर आहे. मग पहिल्यांदी नम डिस्प्ले करा. NUM नम. दुसऱ्या %d वर कोणती व्हॅल्यू डिस्प्ले करायची मित्रांनो? ही 1 आणि ती 1 वाढत जाणार मित्रांनो. 1 काय होणार? वाढत जाणार. वाढत जाण्यासाठी कोणती व्हॅल्यू डिस्प्ले करणार? कारण की इथं काय आता 3 आहे. ही 3 नंतर काय होणार? 3 1 जा 3 झाल्यानंतर 3 2 जा 6 असं होणार. 3 2 जा 6 पुन्हा 3 3 जा 9. हे इथं काय होईल मित्रांनो? हा नम सारखाच राहिलाय. 3 3 3 हा नमची व्हॅल्यू सारखीच राहिली. पण इथं ही व्हॅल्यू बदलायली ना. ही व्हॅल्यू कधी 1 होईल, कधी 2 होईल, कधी 3 होईल. ही काय होईल? एकनी वाढत जाईल. म्हणजे इथं काय वापरणार आपण? आय हा व्हेरिएबल वापरणार. ह्याच्या जागी आपण आय डिस्प्ले करणार. आय ही व्हॅल्यू डिस्प्ले करणार. इथं काय डिस्प्ले केलं आपण? नमची व्हॅल्यू डिस्प्ले केली. कारण 3 3 सारखीच राहिली. नमची व्हॅल्यू काय इनिशियलाइज केली आपण? 3. इथं काय डिस्प्ले करणार आपण? आय डिस्प्ले करणार. का म्हणून? कारण की आयची व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीमेंट करायची. कुठपर्यंत करायची? 10 जवळ 3 10 जा 30 लास्ट पर्यंत 10 पर्यंत डिस्प्ले करायची. हा 3 इंटू 10 3 10 जा 30 असं 10 पर्यंत डिस्प्ले करायची. त्यानंतर इथं आपण काय करणार? आय डिस्प्ले करणार.
सिम्पली कॉमा देऊन आय लावायचा मित्रांनो. त्यानंतर कॉमा देऊन आता इथं काय होईल मित्रांनो, कधी कधी काय होईल इथं लॉजिक लावा. काय होईल मित्र, 3 into 1, 3 1 जा 3 होत आहे, 3 into 2, 3 2 जा 6 होत आहे. म्हणजे काय होत आहे, या नमचं आणि या आयचं इंटू होत आहे का मित्रांनो, असं तुम्हाला वाटत नाही का? ह्या 3चं आणि या 2चं इंटू झालं म्हणजे काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं. तेव्हाच आन्सर मध्ये काय आलं, 6 आलं. म्हणजे इथं काय डिस्प्ले करू शकतो आपण, एक तुम्हाला लक्षात येत आहे का, इथं काय डिस्प्ले करू शकतो, नम इंटू आय डिस्प्ले करू शकतो का मित्रांनो आपण. कारण का नमच्या जागी काय आहे, 3 आहे, आयच्या जागी काय होणार, 3 होणार. 3 into 3 काय होणार, 9. आन्सर येईल ना आपल्याला 9. त्यानंतर त्यामुळे आपण काय करू, नमच्या जागी या तिसऱ्या पर्सेंटीच्या जागी ह्या इक्वल टू मध्ये आन्सर करायचं ना, तिसऱ्या पर्सेंटीच्या जागी आपण नम हा मध्ये इंटू टाका आणि आय, नम इंटू आय हा डिस्प्ले करून टाकूया मित्रांनो. पहिल्या जागी नमची व्हॅल्यू येणार, दुसऱ्या जागी आयची व्हॅल्यू जाणार, तिसऱ्या जागी कशाची व्हॅल्यू जाणार, नम इंटू आय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाणार, एक नमचं मल्टिप्लिकेशन होणार आणि एक आयचं मल्टिप्लिकेशन होणार. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन तिसऱ्या जागेवर व्हॅल्यू जाणार, या इक्वल टूच्या नंतरनी व्हॅल्यू जाणार. आपण आउटपुट बघूया मित्रांनो. आधी आउटपुट काय येते ते बघूया. पहा, रन करतो मी. पहा मित्रांनो, 3चा टेबल असा आउटपुटला आलेला आहे का मित्रांनो. पहा, 3चा टेबल आउटपुटला आलेला आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21. ह्या आउटपुटला आले. 3 10 जा 30 पर्यंत आलेला आहे मित्रांनो. आणि तुम्ही म्हणत होतात मित्रांनो 10 पर्यंतच, आपल्याला 10 पर्यंतच आयची व्हॅल्यू आपल्याला 10 पर्यंतच घेऊन जायची ना, आयची व्हॅल्यू 10 पर्यंतच घेऊन जायची म्हणत होतात ना. मग तुम्ही आयला इथं 10 करून घ्या म्हणत होतात, आयची व्हॅल्यू 10 पर्यंत घेऊन जायची असेल ना, तर तुम्ही 10 करा म्हणून लागलात. आयची व्हॅल्यू 10 केली असती आपण, कवा आपण जर इथं 0 डिस्प्ले केला असता, 0. पण 3च्या टेबलमध्ये 0 येते का मित्रांनो, 0 3 0 जा 0 असं येते, पण आपल्याला 0 पासून नाही पाहिजे, 3 1 जा 3 इथून पाहिजे आपल्याला, म्हणून आयची व्हॅल्यू आपण 1 केली. त्यामुळे काय झालं, पहिल्यांदा काय आलं आउटपुटला, 3 1 जा 3 असं आउटपुटला आलं. पहिल्यांदा आयची व्हॅल्यू काय आहे, 1. इथं काय आयची व्हॅल्यू 1 लेस दॅन 10 आहे का, हो ट्रू आहे. म्हणल्यावर पहिल्यांदा काय होणार, नम काय आहे, नम 3 आहे, इंटू हा इंटू साईन, हा साईन इंटू इथं डिस्प्ले केला. त्यानंतर दुसऱ्यांनी काय करायची, आयची व्हॅल्यू टाकायची. आयची व्हॅल्यू काय आहे, 1. आयची व्हॅल्यू 1. तिसऱ्या ह्याच्या इक्वल टू, पुन्हा काय टाकायचं आपल्याला, पर्सेंटीवर नम इंटू आय टाकायचं आहे. नम इंटू आय म्हणजे काय, 3 into 1. नम काय आहे, 3 आहे, आय काय आहे, 1 आहे. इथं पहा आय 1 आहे आणि नम काय आहे, 3 आहे. 3 into 1, 3 1 जा 3. आउटपुटला आलं का पहिल्यांदा, 3 1 जा 3. हो. सेकंड, पुन्हा पुढची फेरी, ही फेरी संपली की पुढची फेरी. आपण मल्टिप्लिकेशन परत करत आहोत म्हणून इथं फॉर लूप वापरायला. जिथं आपण गोष्टी परत करतो ना, ज्या गोष्टी आपण परत करतो तिथं फॉर लूप वापरतात मित्रांनो आपण. हे आपण थिअरी मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर काय होणार, आयची व्हॅल्यू वाढणार. आयची व्हॅल्यू 1 होती, आता आयची व्हॅल्यू काय होणार, आय प्लस झाल्यानंतर आयची व्हॅल्यू काय होणार, इथं आयची व्हॅल्यू काय होणार, आय इक्वल टू 2 होणार. 2 पुन्हा इथं कंडिशन चेक होणार. ही पहा कंडिशन चेक होणार, आय हा लेस दॅन आहे का 10 पेक्षा, म्हणजे 2 लेस दॅन आहे का 10 पेक्षा, हो तर 2 लेस दॅन आहे 10 पेक्षा. कंडिशन ट्रू झाली. परत हे डिस्प्ले होणार, परत काय होणार, नम डिस्प्ले होणार, नम म्हणजे 3 डिस्प्ले होणार. परत हे हा इंटू डिस्प्ले होणार, ब्लॅक कलर घेतो मी. परत हा इंटू डिस्प्ले होणार, इंटू डिस्प्ले झाला. परत हा पर्सेंटीवर काय होणार, आय डिस्प्ले होणार. आयची व्हॅल्यू काय आहे, आयची व्हॅल्यू 2 आहे, त्यानंतर 2 डिस्प्ले होणार. पुन्हा इक्वल टू डिस्प्ले होणार. पहा इथं इक्वल टू डिस्प्ले केला आहे. परत या पर्सेंटीवर कोणती व्हॅल्यू डिस्प्ले होणार, नम इंटू या पर्सेंटीवर ही व्हॅल्यू डिस्प्ले होणार, कारण नम इंटू 1 ही व्हॅल्यू डिस्प्ले होणार. नम काय आहे, 3 इंटू आय, नम इंटू आय होणार. 3 इंटू आय म्हणजे 3 इंटू 2, नम इंटू आय म्हणजे 3 इंटू 2, 3 2 जा 6 असं आउटपुटला आलेला आहे मित्रांनो. आपण असं 3चा टेबल कुठवर डिस्प्ले होणार, जवळ आयची व्हॅल्यू ही 11 होत नाही तोवर ती डिस्प्ले होणार. आयची व्हॅल्यू 11 झाली, इथं पहा
इथं आपण कंडिशनची केली, इथं आपण 11 पर्यंत केलं ना मित्रांनो. 10 पर्यंत केल्यावर 9 पर्यंतच आले व्हॅल्यू आली असती. जेव्हा आपण 11 करेन तेव्हा 11 होईल आणि 11 ला कंडिशन फॉल्स होईल. कंडिशन फॉल्स झाल्यावर फॉर लूपच्या बाहेर प्रोग्राम येईल आणि फॉर लूप टर्मिनेट होईल. आता तुम्ही म्हणत असताना इथं आम्हाला 10 वरचा एकदा दाखवा सर, तर आपण 10 वरचा सुद्धा एकदा दाखवूया. 10 पर्यंत म्हणल्यावर कोणती कुठपर्यंत व्हॅल्यू डिस्प्ले होती पहा. 9 पर्यंतच व्हॅल्यू डिस्प्ले झाली. आयची व्हॅल्यू पहा, I1 झाला, I1 पण झाला, 2 पण झाला, 3 पण झाला, 4 पण झाला, 5 पण झाला, 6 झाला, 7 झाला, 8 झाला, 9 झाला, 10 झाला, 9 झाला आणि 9 पर्यंत झाला आणि 27. 3 9 जा 27 इथपर्यंतच आउटपुट आले. पण आपल्याला टेबल कितपर्यंत राहते, 310 जा पर्यंत राहते, 310 जा पर्यंत राहते. पण आपण कंडिशन मध्ये काय दिलं तर जेव्हा आयची व्हॅल्यू 10 होईल, आयची व्हॅल्यू 10 होईल, 10 लेस दॅन 10 झालं आणि कंडिशन फॉल्स झाली म्हणून तिथं टर्मिनेट झाला प्रोग्राम. आयची व्हॅल्यू 9 झाली ना तेव्हा हा आउटपुटला आलं. त्यानंतर इन्क्रीमेंट झालं, आयची व्हॅल्यू काय झाली, त्यानंतर इन्क्रीमेंट झाली, आयची व्हॅल्यू त्यानंतर 10 झाली, आयची व्हॅल्यू 10 झाली. 10 हा लेस दॅन 10 आहे का, नाही, ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. त्यामुळे इथंच प्रोग्राम टर्मिनेट झाला आणि 3 × 10 हे असं आउटपुटला आलं नाही मित्रांनो. इथं या कंडिशन मध्ये, पर्टिक्युलर कंडिशन मध्ये 3 × 10 3 10 जा 30 असं आउटपुटला आलं नाही. काहून, कारण आय जेव्हा 1 होता तेव्हा एकदा आउटपुटला आलं, 2 ला आउटपुटला आलं, 3 ला आउटपुटला आलं, 4 ला आलं, 5 ला आलं, 6 ला आलं, 7 ला आलं, 8 ला आलं, 9 ला आलं, 10 ला आलं नाही. काहून आलं नाही, कारण 10 लेस दॅन 10 ही कंडिशन फॉल्स होत आहे. इथं काय करू शकतो आपण, 10च्या जागी आपण 11 टाकू शकतो का. 11 जर टाकलं तर ही कंडिशन काय होणार, ट्रू होणार. ट्रू झाले की काय होणार, आउटपुटला येणार. आउटपुटला काय येणार, हे येणार 3 × 10 आणि 3 × 10 चा 30 असं आउटपुटला येणार. कसं काय येणार आउटपुटला, कारण कंडिशन काय झाली, ट्रू झाली ना, ट्रू झाली. कारण इथं 11 टाकलं होतं नाही. 10 कसं आहे, 11 पेक्षा छोटा आहे. त्यानंतर इथं 10 ची एक एक्झिक्यूट होणार. त्यानंतर 10 नंबर एक्झिक्यूट झाले का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर एक्झिक्यूट झालेत. तर होप की तुम्हाला मित्रांनो सगळी कंडिशन्स आणि हे 3 समजायला असेल मित्रांनो. तर तुम्ही इथं 11 लिहिण्याऐवजी तुम्ही काय लिहू शकता, दुसरं एक कंडिशन काय लिहू शकता पहा. इथं आपण 11 लिहित होतो, इथं 11 लिहिण्याऐवजी इथं तुम्ही 11 लिहिण्याऐवजी तुम्ही 10 कशी लिहू शकता सांगू का मित्रांनो. इथं 10 कशी लिहू शकता सांगू का. इथं तुम्हाला आणखीन एक ऑपरेटर जोडावं लागेल, इक्वल टू. हा इक्वल टू. आता याचा अर्थ काय होतं, आयची व्हॅल्यू समजा कुठं अडकू लागलं आपलं, आयची व्हॅल्यू 9 होती, आयची व्हॅल्यू 10 होती तेव्हा अडकू लागलं. आयची व्हॅल्यू लेस दॅन 10 अशी निघू लागली तेव्हा आपलं प्रोग्राम टर्मिनेट होऊ लागला, म्हणजे प्रोग्राम पुढे चलना झालता. आयची व्हॅल्यू सपोज 9 आहे. आता समजून घ्या, आयची व्हॅल्यू 9 आहे, एक प्रकार आयची व्हॅल्यू 9 आहे, लेस दॅन इक्वल टू 10 असं आपण केलेलं आहे. आयची व्हॅल्यू 9 आहे, 9 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, कंडिशन काय झाली, ट्रू. प्रिंट होणार का, हो, हे प्रिंट होणार. त्यानंतर इन्क्रीमेंट होणार, आयची व्हॅल्यू प्लस प्लस होणार. आता आयची व्हॅल्यू काय होणार, 10 होणार. इथं 9 आहे ना, आता 10 होणार. 9 आहे ना, आता ही 10 होणार व्हॅल्यू. 10 झाल्यानंतर काय होणार, 10 हा लेस दॅन आहे का 10 पेक्षा, तर कंडिशन इथं काय होईल, फॉल्स होईल. पण इकडे बघा, कंडिशन हीच कंडिशन नाही. जेव्हा आपण पहिल्या प्रोग्राम मध्ये बघितलं होतं, जेव्हा आपण इफ आणि एल्स चे प्रोग्राम बघितलं होता तेव्हा आपण हा ऑपरेटर वापरला होता. एकतर ते इक्वल टू बी पाहिजे किंवा ते छोटं तर पाहिजे. ते छोटं आहे का, नाही. 10 हा 10 पेक्षा छोटा आहे का, 10 हा 10 पेक्षा छोटा आहे का, नाही. पण 10 हा 10 ला इक्वल टू आहे ना, म्हणजे 10 ही व्हॅल्यू इक्वल आहे 10, म्हणजे ही कंडिशन काय होणार, ट्रू होणार. आधी काय होत होतं, जेव्हा आपण हा ऑपरेटर वापरत नव्हतं तेव्हा, जेव्हा आपण हा ऑपरेटर इक्वल टू ऑपरेटर वापरत नव्हतं तेव्हा ते काय होत होतं, 10 ही लेस दॅन 10 ही कंडिशन काय व्हायची, फॉल्स व्हायची. जेव्हा आपण हा ऑपरेटर वापरला तेव्हा कंडिशन काय होत आहे, तेव्हा कंडिशन काय होई लागली, हा ऑपरेटर वापरला, हा कंबाईन हा ऑपरेटर वापरला तर कंडिशन काय होऊ लागली, ट्रू होऊ लागली. ट्रू झाल्यावर काय होणार, 10 जेव्हा 10 होणार, आयची व्हॅल्यू 10 होणार तेव्हा सुद्धा हा आउटपुटला येणार. पहा आता इथं 11 नाही लिहिलं तरी सुद्धा आपलं फ्लुएंट आउटपुट येणार मित्रांनो, फ्लुएंट आउटपुट येणार. पहा 10 पर्यंत आलं का आउटपुट, आयची व्हॅल्यू 10 पर्यंत. कसं काय आलं ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, कारण इथं आपण इक्वल टू 10 पर्यंत केली. आयची व्हॅल्यू ही इक्वल सुद्धा असू शकते 10च्या,
आधी काय होतं, नुसतं 10च्या छोटी आली असती तर कंडिशन फॉल्स होऊ लागली, मग आपण इक्वल केल्यानंतर 10च्या इक्वल असली तरी जमली असती. होप की तुम्हाला हा प्रोग्राम सुद्धा समजला असेल मित्रांनो. काही नाही, बेसिकचा प्रोग्राम आहे आणि तुमच्या जेव्हा एक्सटर्नल तुम्हाला विचारतात मित्रांनो, एक्सटर्नल तुमच्याकडे येते तेव्हा तुम्हाला हा प्रोग्राम विचारू शकता. हा एक वन ऑफ द IMP प्रोग्राम तुम्ही समजून घ्या एखाद्या ह्याचा तुम्ही हे करताना. आणि तुम्ही म्हणत असताना की सर नुसता 3चा टेबल हे होऊ शकते का, 3चाच टेबल करू शकतो का, तर नाही मित्रांनो, आपण कोणताही टेबल आपण आउटपुटला पाडू शकतो मित्रांनो. इथं काय करायचं, फक्त नम वरती कोणतीच व्हॅल्यू असाइन करायची नाही. नम वरती कोण व्हॅल्यू असाइन करणार, युजर असाइन करणार. त्यामुळं प्रिंट एफ करून युजरला आउटपुटला मेसेज द्या, एंटर नंबर म्हणायचं, एंटर नंबर, एंटर नंबर. युजर काय करणार, नंबर एंटर करणार. ते नंबर मग स्कॅनएफ द्वारा ह्या नम वरती टाकून द्यायचा. नम वरती व्हॅल्यू आली की मग आपला प्रोग्राम काय करतो ते तर तुम्हाला आधीपासूनच माहिती. एकदा फक्त आपल्याला नम वरती व्हॅल्यू आणायची, त्यानंतर आपला प्रोग्राम काय करतो तुम्हाला माहितीच आहे. तो कितीदा डिस्प्ले करतो तो प्रोग्राम तुम्हाला माहितीच आहे. फक्त एकदा नम वरती व्हॅल्यू आणा %d द्वारे. काय वापरणार नंतर, आता कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ कोणाच्या ऍड्रेसवर टाकणार, नमच्या ऍड्रेसवर टाकणार. तुम्ही या नमच्या ऍड्रेसवर टाकणार. पहा आता युजर कडून व्हॅल्यू घेतली, या नम वरती टाकली. नम वरती आता व्हॅल्यू 3 नाही, नम वरती 3 नाही, नम वरती व्हॅल्यू युजरने टाकलेली. युजरने टाकलेली व्हॅल्यू काय होणार, इथं युजरने टाकलेली समज व्हॅल्यू 4 टाकणार. 4 इथं आउटपुटला येणार, 4 येणार, इथं 4 येणार. हे पहिल्या %d च्या जागी 4 येणार. युजरने 4 टाकली इनपुटला व्हॅल्यू तर 4 येणार. पुन्हा आयची व्हॅल्यू येणार, आयची व्हॅल्यू काय 1, 4 इंटू येणार, हे इंटू येणार इथं. पुन्हा त्यानंतर या %d वर कोणाची व्हॅल्यू डिस्प्ले होणार, आयची व्हॅल्यू काय 1. या त्यानंतर इक्वल टू येणार, हा इक्वल टू. या %d वर या %d वर कोणती व्हॅल्यू येणार, नम इंटू आय ही व्हॅल्यू येणार. नम काय आहे 4 आहे, 4 इंटू आय कोण आहे, हा 1 आहे. 4 1 जा 4 असा आउटपुटला येणार, म्हणजे 4चा टेबल डिस्प्ले होणार. त्यानंतर कंडिशन काय होणार, चेक होणार, कंडिशन चेक होणार. परत आयची व्हॅल्यू काय होणार, 1 नी वाढणार. म्हणजे आता इथं आयची व्हॅल्यू काय होती, 1 होती. आयची व्हॅल्यू आता काय होणार, आयची व्हॅल्यू आता 2 होणार. 2 हा लेस देन आहे का, बघा 2 हा लेस देन आहे का, इथं पहा 2 लेस देन आहे का 10 पेक्षा. हो 2 लेस देन आहे 10 पेक्षा, 2 लेस देन आहे 10 पेक्षा. आणि इक्वल टू नाही, इक्वल टू नसला तरी लेस देन आहे ना, लेस देन आहे म्हणल्यावर कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली की हे आउटपुटला जाणार. परत काय होणार, 4 डिस्प्ले होणार, इंटू डिस्प्ले होणार. या बारीस आयची व्हॅल्यू काय डिस्प्ले होणार, आयची व्हॅल्यू काय होणार, इथं पहा आयची व्हॅल्यू 2 होणार डिस्प्ले 2. आणि नम इंटू ह्या तिसऱ्या %d वर काय डिस्प्ले होणार, इक्वल टू करून तिसऱ्या %d वर नम इंटू आय डिस्प्ले होणार. म्हणजे नम काय होणार, नम काय आहे 4 आहे, 4 इंटू आय काय आहे 2 आहे, 4 2 जा 8 असं आउटपुटला येणार मित्रांनो. आता 4चा टेबल आउटपुटला कसं येते ते पहा मित्रांनो. आपण प्रोग्राम रन करूया. पहा आउटपुटला आले, एंटर नंबर म्हणत आहे, आपण एंटर केला नंबर. आता पहा मित्रांनो 4चा टेबल आउटपुटला आला का, 4 1 4 4 2 8 4 3 12 असं आउटपुटला येणार. तुम्ही म्हणता नुसता 4चाच का सर आम्हाला आता 26चा टेबल आउटपुटला दाखवा. 26 टाकायचं, 26चा टेबल आउटपुटला आला. पहा तुम्ही कॅल्क्युलेटर काढून 26चा टेबल सुद्धा आउटपुटला चेक करू शकता. तुम्ही कोणत्या पण नंबरचा आउटपुट प्रोग्रामचा टेबल घेऊ शकता, कोणत्या पण नंबरचा टेबल. सपोज मी खूप मोठा नंबर टाकत आहे, या नंबरचा टेबल पहा, या नंबरचा टेबल सुद्धा निघालेला आहे. हे पहा 10चा टेबल बघूया. 10चा टेबल कितींदा पण तुम्ही हा प्रोग्राम रन करू शकता. 10 × 10 10 × 20 30 40 100 पर्यंत आलेला आहे आउटपुट मित्रांनो. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. याला आपण 2 प्रकारे वापरू शकतो मित्रांनो. इथं 11 लिहू शकतो आणि हे इक्वल टू काढू शकतो, असं सुद्धा करेक्ट आउटपुट येणार आहे. पहा एंटर नंबर 11चा टेबल, पहा 11चा टेबल आलेला आहे. आणि जेव्हा आपण इक्वल टू टाकणार इथं, तेव्हा आपण इथं 10 लिहू शकतो. जरा इथं 10 लिहायचं असेल तर इक्वल टू टाकावं लागेल. 10 जर इथं लिहायचं असेल तर इक्वल टू आहे असं टाकावं लागेल तुम्हाला. आणि 10 जर नाही लिहायचं असेल तर जिथपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू डिस्प्ले करायची त्याच्यापेक्षा एक आगाऊ तुम्हाला नंबर इथं द्यावा लागेल. जर तुम्हाला 10 पर्यंत व्हॅल्यू डिस्प्ले करायची तर इथं 11 द्यावं लागेल. 15 पर्यंत डिस्प्ले करायची तर 16 नंबर द्यावा लागेल. असं तर तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल मित्रांनो. तर आपला फॉर लूप तुम्हाला समजला.
तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो, जरी तुम्हाला समजलं नसेल. आपण हे युनिट संपल्यानंतर युनिट नंबर 2 संपल्यानंतर आपण काय करणार आहोत, एक प्रोग्राम रिव्हिजन सिरीज घेणार आहोत. युनिट 2 संपल्यानंतर प्रोग्रामची रिव्हिजन सिरीज घेणार आहोत. त्यामध्ये आपण फिबोनाची सिरीज प्रोग्राम घेणार आहोत. त्यामध्ये आपण इव्हन ऑडचा प्रोग्राम घेणार आहोत. इव्हन नंबर कसे डिस्प्ले करायचे, ऑड नंबर कसे डिस्प्ले करायचे, 1 ते 100 मधले, 1 ते 10 मधले, असे रिव्हर्स नंबर कसा डिस्प्ले करायचा ते सुद्धा बघणार आहोत मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर चांगल्या प्रकारे समजलं असेल.